परत एक बार तुमच्या आमच्याशी बोलणार आहे आणि जे आमचे प्रश्न आहे, जे आमच्या समस्या आहे त्याच्याबद्दल तो गंभीर आहे. तुमच्या आणि माझ्या समस्या संदर्भात तो निश्चितच आमच्याकडे दृष्टी लावून आहे. तुमचे आणि माझे प्रश्न आणि परीक्षेमध्ये जे आपण अडचणीत आहोत त्या सोडवण्याकरता तो नियमित तयार. आणि त्याचं वचन आम्हाला सांगतं की जे विश्वासाने त्याच्याकडे बघतात त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देखील मिळतं. आणि विशेष करून मागील 2-3 आठवड्यापासून ही बाब माझ्या निदर्शनात आलेली आहे. आणि ती बाब ही आहे की आपल्या तरुण लेकरांसाठी, खिलारे साहेबांनी देखील ही बाब सांगितली की आपल्या तरुण लेकरांसाठी विशेष करून आपण प्रार्थना करावी. आणि आज आपण त्याच दृष्टिकोनातून एका थोड्या वेळामध्ये काही गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणार आहोत की इथे 2 माता आहेत. एक माता यहुदीतर आहे, म्हणजे अविश्वासणाऱ्यापैकी एक आहे, तर दुसरी माता यहुदी आहे, विश्वासणारी आहे. परंतु दोघांच्या जीवनामध्ये जे अद्भुत कार्य कशा प्रकारे झालेलं आहे, कोणत्या अशा गोष्टी त्यांनी केलेल्या आहे की ज्यामुळे त्यांच्या तरुण लेकरांना, या कठीण अशा समयामध्ये गेलेल्या लेकरांना जीवन असं मिळालेलं आहे, त्याबद्दल आज आपण लक्ष लावणार. कारण की हे नुसतं यहुदीतर किंवा ख्रिस्ती किंवा इतर धर्मीय, ज्याला आपण ख्रिस्तीतर म्हणतो, नॉन ख्रिश्चन म्हणतो, त्यांचा विषय नाही. परंतु देव तुमच्याला आणि मला या समस्येच्या द्वारे, या आजारपणाच्या द्वारे, इतकंच नव्हे तर या मृत्यूच्या द्वारे देखील दर्शितो. आणि या समय ही जी स्त्री आहे, ज्याच्याकडे मत्तेय शुभवर्तमान या 15व्या अध्यायामध्ये असं दिसून येत आहे की ती स्त्री जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे येते आणि ती आरोळी मारत आहे. आणि ती आरोळी मारत असताना ती जोराने आरोळी मारत आहे. तिचं नाव आहे कनानी स्त्री, जिला निश्चितच पर प्रांतीय म्हणा किंवा यहुदीतर म्हणा असं म्हणून ओळखलं जात आहे. ती सोर आणि सिदोन या भागातली राहणारी आहे, ज्याला आपण या दिवसामध्ये सिरिया असं म्हणतो. आणि या सिरियाच्या ह्या कनानी बाईने मोठ्याने आरोळी मारून एक विनंती केलेली आहे की दाविदाच्या पुत्र, माझ्यावर दया करा, माझी मुलगी भूताने फार जर्जर केली आहे. भूताने फार जर्जर केलेली आहे. यस, कठीण परिस्थिती प्रिय. आज आमचा देखील आक्रोश आहे. अनेक माता इथे बसलेल्या आहेत किंवा अनेक माता ह्या निश्चितच संदेशाला ऐकत आहे. आणि जवळपास बहुतांशी घरामध्ये हीच विनंती आहे की आमचे लेकर यांच्या परिस्थिती ही गंभीर आहे. आमचे लेकर हवे तसे आम्हाला दिसत नाही. आमच्या लेकरांना निश्चितच ख्रिस्तामध्ये चालत असताना किंवा ख्रिस्तामध्ये नाही चालत असताना ज्या प्रकारे ते बांधले गेलेले आहेत, ज्या प्रकारे ते पीडित आहे, तर ते एक आक्रोश करत आहे, ते एक विनंती करत आहे. आणि ती विनंती निश्चितच ते प्रभू येशू ख्रिस्ताकडेच करत आहे. आणि त्या समय आपल्याला हे दिसतंय की त्या मुलाची परिस्थिती आहे तरी कशी. आणि त्याबद्दल असं लिहिलेले की आपले मुलं या दिवसामध्ये निश्चितच दूर गेलेले आहे. ते माता पिताचा अनादर करत आहे, तोंडावर त्याला बोलणे लावत आहे. ते निश्चितच आज जे आपण म्हणतो दारू किंवा धूम्रपान किंवा व्यसनाधीन झालेले आहे, ते कदाचित अयोग्य प्रकारचे कपडे घालून फिरत आहे, जे ख्रिस्ती लोकांना शोभनीय असे नाही. ते आज्ञा पालन करत नाही. ते आपल्या मित्र मैत्रिणी बरोबर इकडे तिकडे फिरत आहे, रात्री उशिरापर्यंत घरी येत नाही. त्यांच्या बरोबर असलेले जे काही संगती आहे ती चांगली नाही आणि वाया गेलेल्या, एकंदर आपण जर म्हटलं तर ते वाया गेलेल्या अशा अवस्थेमध्ये आहे. आणि या समय सर्व प्रयत्न करून थकल्यानंतर एक माता, विशेष करून मी माता म्हणतो, पिता पण त्यामध्ये इन्क्लूड होईल, परंतु ही जी कळकळ तळमळ दुःख जी मोठ्या प्रमाणात असतं ते त्या मातेला असतं. आणि ती माता आक्रोश करत आहे, ती रडत आहे, ती विनंती करत आहे, ती ओरडत आहे, प्रभू
माझ्या लेकरावर दया कर, प्रभू माझ्या लेकरांवर दया कर. काही लोक स्त्रिया हे पण होते की प्रभू माझ्या पतीवर दया. हो प्रियांनो, घरातली परिस्थिती ही कष्टमय, दुःखमय, निराशाची आहे आणि अशा समय आम्हाला ही बाब लक्षात ठेवा की आता देखील काही संपलेलं नाही. हालेलुया. अद्याप देखील काही फार मोठं बिघाड झालेला नाही. तो व्यक्ती जो आज पीडित आहे, ती व्यक्ती जी तरुण आहे, ती व्यक्ती जी बांधली गेलेली आहे, ते लेकरू जे आज वाया गेलेलं आहे, आज सैतानाच्या बंधनात, व्यसनाच्या बंधन, पापाच्या शापाच्या बंधनामध्ये आहे, त्यांच्यासाठी प्रियांनो, त्यांच्यासाठी आता एकच मार्ग उरलेला आहे आणि तो मार्ग आहे की कठीण हृदय बदलणारा येशू, मांसमय हृदय घालून त्यांच्यामध्ये बदल घडून आणणारा येशू, ज्याच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असा येशू याच्याकडे मी आरोळी मारलेली आहे, मी विनंती केलेली आहे आणि तो मला उत्तर देणार, तो मला उत्तर देणार. परंतु आज आपण 2-3 स्टेप्स बघणार आहोत की ही स्त्री ती ज्या येशूच्याकडे आलेली आहे आणि ती विनंती करते की दाविदाच्या पुत्रा माझ्या मुलीवर दया कर, कारण की तिला भूताने जर्जर केलेला आहे, भूताने पछाडलेला आहे. सर्व विविध ठिकाणाचे मी गेलेले आहे, वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहे, परंतु कोणी देखील त्या भूताला घालवण्यात समर्थ नाही. या मुक्ती मिळण्यात त्यांनी प्रयत्नाने केले, परंतु आज देखील तिची दशा विकट होत चाललेली आहे आणि ही घरातली मुलगी आहे आणि मुलीची अशी अवस्था जर झाली तर पूर्ण त्याचं भविष्य, करिअर, आमचं घर, सर्वांच्या बद्दल जर विचार केला तर काही देखील आता आशा नाही. परंतु अशा अवस्थेमध्ये आम्हाला एक बाब दिसून येते की येशूने तत्काळ तिला उत्तर दिलं नाही, आणि याबद्दल कधी कधी आपल्याला देखील विचित्रपणे वाटतं की असं येशूने का केलेलं आहे. तेव्हा 23व्या वचनामध्ये मत्ती शुभवर्तमान अध्याय 15 आणि वचन 23 मध्ये असलेले की मग त्यांनी एका शब्दानेही तिला उत्तर दिले नाही. येशू ख्रिस्ताने काही देखील त्या संदर्भात बोललेलं नाही. दुसरी गोष्ट आहे की शिष्य त्याच्या जवळ आलेले आहे आणि ते देखील विनंती करत होते की तिला तुम्ही आमचं ऐकत नाही, तुम्ही बोला आणि तिला घालवून टाका. ही परकीय आहे, कनानी आहे, ही सिरियाची राहणारी आहे, ही यहुदी तर आहे आणि निश्चितच आम्ही या लोकांना निश्चितच एका प्रकारे बॅकवर्ड समजतो, एक प्रकारे अस्पृश्य समजतो. अशा लोकांशी आम्ही संबंध ठेवत नाही. बरोबर आहे, तिला कृपया तुम्ही बोला, तुम्ही घालवा, कारण की ती एवढी जास्त पीडित आहे की ती काही देखील ऐकेनात. येस प्रियांनो, आता आमचं दुःख, समस्या, आजार, विकार, समज एवढे मोठे झालेले आहे की आम्हाला आता कोणाला सांगावं, कोणाला नाही, किती रडावं, किती शोक करावं, किती प्रार्थना करावं हे आम्हाला कळतच नाही आता. आणि आता आम्हाला कळतं आहे की आता जो येशू जो सर्व देशांमध्ये, विविध प्रांतांमध्ये जाऊन सेवा कार्य करत आहे, आज जर माझ्या प्रांतामध्ये आलेला आहे, त्याचं नाव इथे सोर आणि सिदोन लिहिलेलं आहे, तर मला त्याचा फायदा करून घ्यावायचा आहे. हो प्रियांनो, आज या प्रार्थनेच्या द्वारे, आज या संदेशाच्या द्वारे येशू तुमच्या कानी, येशू तुमच्या हृदयाजवळ, येशू तुमच्या घरामध्ये हजर आहे. परंतु परिस्थिती काय इथे दिसते की येशू त्या विनंतीला उत्तर देत नाही. त्याच्या बरोबर चालणारे जसे सहकारी जे येशूला मदत करतात आणि अशा पीडित लोकांना समोर घेऊन येतात आणि त्यांची परिस्थिती येशूला सांगून येशू त्यांच्यासाठी कार्य करतो आणि ते बरे होत असतात, ते देखील आज असहकार्याची भावना दर्शवत आहे. ते देखील आज तयार नाही. ते म्हणते बाईला घालवून द्या आणि त्यानंतर तरी देखील ती ओरडत मागे येत आहे. हो प्रियांनो, तरी देखील तिचा शोक, तिचा ज्या प्रकारचं दुःख हे संपत नाही. तेव्हा येशूने त्याला उत्तर दिले जे अतिशय धक्कादायक आहे. कोणी देखील स्वाभिमानी व्यक्ती हे उत्तर ऐकून आणि विशेष करून येशू सारखा जो कळवळीने, प्रीतीने भरलेला आहे, त्याच्या मुखातून हे उत्तर ऐकून निश्चित चकित होणार, त्याला धक्का लागणार
आणि तो हे उत्तर येणे प्रकारे होतं, इस्रायलाच्या घराण्यातले हरवलेल्या मेंढराखेरीज इतर कोणाकडेही मला पाठवलेले नाही, इतर कोणाकडेही मला पाठवलेले नाही. यस प्रियांनो, येशू स्पष्ट नकार देताना दिसतो की तो म्हणतो, मी यहुदी अब्राहमाची जी संतान आहे त्या लोकांसाठीच आलेलो आहे, पित्याने मला त्यासाठीच पाठवलंय आणि त्यांच्यामध्ये मी चमत्कार करत आहे. त्यामुळे तुला काही देखील संधी नाही, तुला काही देखील संधी नाही. तरी ती पाया पडून म्हणाली, प्रभूजी मला सहाय्य करा. पहिले ती म्हणते, दाविदाचा पुत्र मला मदत करा, माझ्यावर दया करा. आता ती म्हणते, प्रभूजी मला सहाय्य करा. आणि तेव्हा परत येशू ख्रिस्ताने तिला रिप्लाय दिलेला आहे. परत येशू ख्रिस्ताने उत्तर दिलेलं आहे की मुलांची भाकरी म्हणजे यहुदी लोकांचं जे काही आशीर्वाद आहे ते घेऊन घरच्या कुत्र्यांना घालणे ठीक नाही. बघा, ही मनोवृत्ती होती त्या काळामध्ये आणि आज देखील आहे यहुदी लोकांची की इतर धर्मीय जे आहे, ज्यामध्ये आपण देखील इन्क्लूड होतो, ते लोक परके आहे. त्यांच्यासाठी परमेश्वर आणि अब्राहमाचे आशीर्वाद त्यांना लागू पडतच नाही आणि त्यामुळे त्यांना एक कुत्र्याचा दर्जा देण्यात आलेला आहे किंवा त्या नावाने हिणवलं जात आहे. आणि त्यामुळे येशू ख्रिस्तांनी ती मनोवृत्ती जे शिष्यांमध्ये होती, जी मनोवृत्ती त्याच्या बरोबर चालणाऱ्या सर्व यहुदी लोकांमध्ये होती, त्या मनोवृत्तीतच तिला उत्तर दिलेलं आहे की बघ, तरी तू आग्रह करते तर मी तुला आता आणखी स्पष्ट सांगतो. पहिले तर मी सांगितलं की मी आमच्या अब्राहमाच्या लोकांसाठी किंवा संततीसाठी आलेलो आहे. आता मी आणखीन तुला स्पष्ट सांगतो की याचं कारण हे देखील आहे की मी अब्राहमाच्या संततीसाठी आलेलो आहे. तुझ्यासारखे कनानी लोकांसाठी, परकीय लोकांसाठी माझी सेवा निश्चितच नाही. आणि तुमची अवस्था या सर्व लोकांमध्ये ही आहे की तुम्हाला ते कुत्र्यासारखे कमी दर्जाचे किंवा हीन असे लेखतात. आणि त्यामुळे ती म्हणते, प्रभूजी गोष्ट खरी आहे. बघा, एवढ्या बोलल्यानंतर एक परकी स्त्री किंवा कोणीही स्वाभिमानी व्यक्ती चिडेल. तो निश्चितच म्हणाल की बाबा, नाही द्यायचं तर नका देऊ, काम नाही करायचं तर नका करू, आरोग्य द्यायचं तर नका देऊ, परंतु आम्हाला तुम्ही कुत्रा म्हणून आम्हाला तुम्ही एवढं कमी लेखून नाही चालणार. मी पण स्वाभिमानी आहे आणि मला हे तुझ्याकडून देवा, निदान येशूकडून तरी देवा, हे अपेक्षित नव्हतं. कारण की तू रात्रंदिवस न खाता पिता न झोपता आपल्या शिष्यांसमवेत सर्वत्र या 3-3.5 वर्षामध्ये सेवा कार्य करत आहे. आणि आज तुझ्याकडे जी एक मोठ्या अपेक्षेने आलेले आणि तू देखील या भागात आलेला आहे. आणि जर तू ज्या अर्थी येशू त्या भागात आलेला होता त्या अर्थी तो निश्चितच कार्य आणि सेवा करायलाच आला होता. तर अशा समय मग ही उत्तर का, हे हिणवणं का? आणि ती म्हणते, प्रभूजी तरी घराची कुत्रेही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात. कुत्र ठीक आहे, कुत्र तर कुत्र. प्रियांनो, आम्ही कमी तर कमी, परंतु आम्हाला आशीर्वाद हवा आहे. आम्हाला तुम्ही कमी लेखता तरी चालेल, परंतु कृपा करून आज ही संधी मी सोडावायची नाही. या समय तो मला माझ्या या मुलीला, जी एक तरुण असून मोठ्या संकटामध्ये, आज मला मुक्ती मिळायलाच पाहिजे. कारण की मला माहिती आहे की जेव्हा येशू स्पर्श करतो, जेव्हा येशू आरोग्य देतो, ते कायम स्वरूपाचं असतं. हालेलुया. ते कोणी देखील घालू शकत नाही. त्याच्या विरोधात कोणती देखील शक्ती कार्य करू शकत नाही. कारण की सर्व शक्तिमान देवाचा आज्ञा असते. आणि त्या समय आपल्याला असं दिसतात की ती म्हणते की चालेल प्रभूजी, मला तेवढा मोठा आशीर्वाद नको, मला संपूर्ण भाकर नको, मला त्या सर्व जे काही तुझे लोक आहे, ज्याला तू दाविदाचे घराणा म्हणतो, ज्याला तू अब्राहमाचे संतान म्हणतो, त्याच्यापासून काही देखील नको. त्यांना तू संपूर्ण भाकरी दे. परंतु भाकरी देत असताना त्याच्यातून जो चुरा पडतो, जे अन्न कण पडतात, तेवढं जरी दिलं, हालेलुया, तेवढं जरी दिलं तरी माझी कन्या बरी होईल. तेवढे जरी तू दिलं तरी माझ्यासाठी, या परराष्ट्रीय व्यक्तीसाठी पुरेसं असं आहे. हालेलुया.
हो प्रिया, आता हा प्रश्न आपल्याला निश्चितच पडत असेल की प्रभूने एवढी मोठी परीक्षा कोणत्याही व्यक्तीची घेतली नाही, एवढा मोठा नाकार कोणालाही दिला. निश्चितच यहुदी लोकांसाठी बहुतर कार्य त्यांनी केलेलं आहे, परंतु आज एक स्त्री, ती पण इतकी कष्टी आणि दुःखी, जे आक्रोश करत रडत आहेत, त्यांच्याबरोबर अशा प्रकारे येशूचं वागणं, जो कळवळ तळमळीने भरलेला आहे, तो म्हणतो की मी दुखण्यासाठी आलेलो आहे. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो मजकड्या, मी तुम्हाला विश्रांती देईल. असे वचन त्याच्या मुखातून निघतात आणि तो सगळ्यांना सांगतो की तुम्ही दासाचं स्वरूप धारण करा. आणि आज एक दासी समान स्त्री येते, ती पण अशा प्रकारे कष्टी आहे आणि येशू त्यांना नाकारतो. हो प्रियांनो, परत एक आपण त्या येशूच्या स्टेटमेंटकडे जाऊया आणि त्या स्त्रीकडे बघूया. स्त्री सर्वात प्रथम म्हणते दाविदाच्या पुत्रा. येस प्रियांनो, जेव्हा आम्ही योग्य प्रकारे प्रार्थना करत नाही, हालेलुया, लक्षात ठेवा, आता मी तुम्हाला उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. जेव्हा आम्ही योग्य प्रकारे मागणी मांडत नाही, तेव्हा अनेकदा तुम्हाला आणि मला उत्तर मिळत नाही. कदाचित आम्ही परधर्मी असू, आपल्यापैकी ऐकणारे असतील, कदाचित विश्वासात आता आपण नवीनच असू, कदाचित अद्याप आपल्याला येशूला नीट आपण ओळखलं नाही, अद्याप आपण प्रार्थनेमध्ये मजबूत नाही, कशा मांडणे, कशा प्रार्थना सादर करायचे हे आम्हाला कळत नाही. आजवर आम्ही कडून प्रार्थना करून घेतली, इतरांनीच आमच्यासाठी प्रार्थना केली, परंतु आता समय आलेला आहे की माझ्या मुलीसाठी, माझ्या मुलासाठी, माझ्या घरातल्या परिस्थितीसाठी मी पुढारपण घेणार आणि मी माझ्या येशूच्याकडे विनंती करणार. तर येशूकडे मी कसं सादर व्हावं हे मला कळत नाही. आणि त्या समय ती प्रथम बोलते हे दाविदाचे पुत्रा. आणि जेव्हा ती दाविदाचे पुत्रा म्हणते, याचा अर्थ हा झाला की हा जो येशू आहे तो कोणासाठी कार्य करायसाठी आलेला आहे? दाविदाची संतान इस्रायली लोकांसाठी. तो कोणासाठी कार्य करायला आलेला आहे? तो अब्राहामाची संतान म्हणजे यहुदी लोकांसाठी कार्य करा. तर निश्चितच ही प्रार्थनेमध्ये ती कुठे देखील सहभागी नाही, ती कुठे देखील सहभागी नाही. त्यामुळे आता तिला उत्तर जे योग्य प्रकारे सादरीकरण न केल्यामुळे तिने तो परकेपणा स्वतःहूनच दाखवला की मी नाहीये, तू दाविदाचा पुत्र आहे, दाविदाच्या लोकांसाठी कार्य करणार आहे, मी थोडी दाविदाची संतान आहे. परंतु जेव्हा तिने आपली येशू थांबलेला आहे, येशूला अद्याप पण बघा, येशू का थांबलेला आहे, आज पण तुमच्या घरामध्ये का उत्तर मिळते? कारण की येशू तुम्हाला आणि मला काहीतरी शिकवत आहे आणि त्यामध्ये महत्वाचं आहे की तुम्ही प्रार्थना कशी करावी. आपण उपासना संगीत तू सांग लेकरांना कशी करावी प्रार्थना, गीत क्रमांक 420 उपासना संगीत. आणि त्यामध्ये आपण बघतो आणि आज जेव्हा तिने प्रार्थनेमध्ये आणखीन थोड्या वेळानंतर आणखीन तिची परिस्थितीमध्ये ती तळमळत असताना परत एक वार तिच्या प्रार्थनेमध्ये इम्प्रुव्हमेंट आणि सुधार घडून आणला. आणि आता ती म्हणते पुढच्या वेळेस की बघा, ह्याच्यामध्ये वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ती म्हणते की प्रभूजी मला सहाय्य करा. मत्तय 15:25, प्रभूजी मला सहाय्य करा. आता ती परत पाया पडते. बघा, पहिले ती ओरडत आहे आणि दाविदाचा पुत्र म्हणते, आता ती काय म्हणते? ती म्हणते प्रभूजी माझ्यावर दया करा व ती पाया पडते. आणि प्रभूजी म्हणजे जगाचा देव. हालेलुया. दावीद म्हणजे दाविदाचा राजा म्हणजे इस्रायली किंवा यहुद्यांचे संबंध. आता ती म्हणते की नाही प्रभूजी, प्रभूजी माझ्यावर दया करा. याचा अर्थ हा झालेला आहे की ती आता या गोष्टीचा स्वीकार करते की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो जगाचा प्रभू आहे, जगाचा राजा आहे, जगाचा देव आहे. आणि त्यामुळे आता त्याची प्रार्थना जी आहे बरोबर रेंज मध्ये आलेली आहे. ही प्रार्थना आता बरोबर ट्रॅकवर येऊ लागलेली. हो प्रिय, आज परत एक बार प्रभू येशू ख्रिस्त अनेकदा तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेचं उत्तर यासाठी येत नाही कारण की तुम्हाला आणि मला नुसतं आरोग्य देऊन त्याला घालवून द्यायचं नाही, नुसतं तुमच्या मागण्या पूर्ण करून तोडून द्यायचं नाही. तो तुमच्या माझ्या जीवनामध्ये हे अपेक्षित ठेवतो की जेव्हा धार्मिक सात्विकपणे वागतो, जेव्हा धार्मिक सात्विकपणे चालतो, त्याच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मिळतं. आम्ही जोपर्यंत धार्मिक आणि त्यातील सत्व घेऊन येत नाही, जे देवाला मान्य आहे, तोपर्यंत देवाची इच्छा नाही की तुम्ही
काय करावं? तुम्हाला आरोग्य मिळावं. प्रियांनो, अनेकदा आम्ही या दिवसामध्ये बघतो की अनेकांसाठी प्रार्थना केल्या जातात, अनेकांच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार मिळतात आणि ते परत निघून जातात आणि कोणी गेलेले त्याला विसरून जातात. देव ह्या जगामध्ये आधी माझ्या धार्मिकताने माझ्या राज्यासाठी झटा, यासाठी म्हणतो. आज ती झटत होती त्याच्या राज्यासाठी. कोणासाठी राज्य? त्याची धार्मिकता काय, त्याची ओळख तिला हळूहळू पटत होती. तेव्हा देव म्हणतो मग तेव्हा तुम्ही धार्मिकताने राज्यासाठी तर सर्व काही मी तुम्हाला देणार. येस प्रियांनो, आम्ही पहिले म्हणतो की आधी आम्हाला आरोग्य दे, आधी आम्हाला धन दे, आधी आमची समस्या सोडव, आधी आम्हाला नोकरी दे, आधी जर आम्हाला फ्लॅट दे, मग आम्ही तुझा विचार करू. आणि असे लोक निश्चितच देवाच्या प्रीती आणि कळवळीने एकदा बरे पण होतात. परंतु आम्हाला असं दिसून येतात की ते लोक करत परत एक वार जे मिळालं, जे हवं आहे त्या मिळाल्यानंतर दूर निघून जातात. आणि हे येशूला न आवडणार. इथे आम्हाला स्पष्ट दिसतं की ती जेव्हा म्हणते की प्रभू माझ्यावर दया करा, तेव्हा तिची प्रार्थना आणि तिचं जीवन एक योग्य ट्रॅकवर चालताना दिसतं. आणि मग येशू ख्रिस्त परत एक वार तिला म्हणतो की कुत्र्याच्या स्वरूपात तिला हे नव्हतं, परंतु ती आता ओळखून चुकलेली आहे की मी योग्य ट्रेकवर आहे. येशू आता मला रिप्लाय देते. आता इथपर्यंत येशू मला रिप्लाय देत होता, परंतु आता येशू रिप्लाय देते आणि येशूने दिला देखील रिप्लाय. आणि तिला निश्चितच थोडस मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, परंतु जितकं येशू ख्रिस्त समय लावत होता तेवढाच ती देवाच्या जवळ 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 जाताना दिसत. आणि हे येशूला हवं. पण जोपर्यंत आम्ही योग्य प्रकारच्या ट्रॅकवर येत नाही, योग्य प्रकारच्या रस्त्यावर येत नाही, तोवर अनेकदा येशू तुम्हाला आणि मला आशीर्वाद देत नाही. आणि घडलं हेच जेव्हा तिने म्हटलेलं आहे की खरोखर पुत्र देखील आपल्या धन्याच्या चुऱ्यावर जीवन जगतात, तेवढाच मला दे, तेवढाच अन्नदाना मला दे, म्हणजे पुरेसं आहे. आणि येशू ख्रिस्ताने खूप अद्भुतरित्या तिचा गौरव करत म्हटलेला आहे ती रस्तीला की बघा, येशूने म्हटलं बाई तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. व त्याच खटकेत ती मुलगी बरी झालेली आहे. बाई तुझा विश्वास मोठा. हो प्रियांनो, आज तुमच्यात माझ्यात येशू बघत आहे तुमचा विश्वास किती मोठा. काही जण म्हणतात आम्ही एकदा गेलो, आम्ही दोनदा गेलो, परंतु त्या आग्रही विधवेच्याकडे जर आपण बघितलं तर ती कंटिन्यू त्या जजच्या मागे ती मागेच लागलेली होती जोपर्यंत तिला उत्तर मिळत नाही. जेव्हा आपण याकोबाच्याकडे बघतो तर याकोब म्हणतो की तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. प्रत्येकाने आपली लढाई स्वतः लढलेली. याकोब स्वतः लढलेला आहे. हो प्रियांनो, याकोब स्वतः लढलेला आहे. ही स्त्री देखील स्वतः लढलेली. आज येशूला हीच अपेक्षा आहे की हा लढा तुझा आहे आणि देणारा मी तुझ्या जवळ आहे. आणि जर तुला हे सर्व काही दिसत आहे तर तू माझ्याशी बोल. शिष्याने म्हटलं तिला घालवून टाका, परंतु ती येशूशी जेव्हा प्रथमच बोलू लागली तेव्हा येशूची खरी ओळख तिला पटली की हा प्रभू आहे, हा प्रभू आहे, जगाचा देव आहे. तेव्हा येशू ख्रिस्ताने परत एक वार तिची आणखीन जवळीकता निर्माण करणारी प्रार्थनेमध्ये सुधार बघितला. तेव्हा येशू म्हणतो बाई तुझा विश्वास मोठा. हालेलुया. आज येशूने नुसतं तिला आरोग्य दिलं नाही तर तिच्या विश्वासाबद्दल सांगितलेलं आहे. आणि तो त्या संदर्भात म्हणतो की अनेक लोक जेव्हा तो त्या शताधिपतीच्या मुलाबद्दल म्हणतो की येशू तू शब्द मात्र बोल, तो पण परका होता, माझा चाकर बरा होईल, तुला माझ्या घरी येण्याची गरज नाही, कारण की मी अधिकारी आहे. ज्याला जायला म्हणतो तो जातो, ज्याला यायला म्हणतो तो येतो. आणि तू देखील शब्द असं मात्र बोल, म्हणजे घरी असलेला माझा चाकर बरा होईल. आणि येशू परत एक वार या परकीय शताब्दीची जो रोमन होता, त्याला इटालीचा होता, त्याला त्याने सांगितलं की ह्यांच्यासारखा विश्वास मला माझ्या लोकांमध्ये देखील आढळला नाही. प्रेज द लॉर्ड. यस. आणि ह्या विश्वास म्हणजे काय? हे विश्वासणारे लोक. आमेन. आज प्रियांनो, तो इटलीचा असो, हा कनानाचा असो, परंतु देव म्हणतो तुम्ही कुठलचे पण असो तरी तुमच्या विश्वासू जीवन, आज आम्ही म्हणतो आम्ही बिलीवर आहोत, विश्वासू जीवन हे येशूकडे किती मजबूतीने सादर होते हे फार महत्त्वाचं. हो प्रियांनो, किती दिवस आम्ही इतरांवर अवलंबून राहतो,
किती दिवस कोणीतरी माझ्यासाठी प्रार्थना करणार? अरे हा वैयक्तिक लढा आहे, तुमच्या कुटुंबाचा लढा तुम्हाला लढायचा आहे. आणि एकदा आपण स्पष्ट म्हणतो, ओ बाई तुम्हाला काय माहिती, माझं समस्या मला माहिती आहे. यस प्रेम, आपण अनेकदा आपली समस्या, आपल्या मुलाबाळांची समस्या, आमचं रडणं, आपलं अश्रू, आपल्या घरातल्या सर्व प्रकारच्या गंभीर परिस्थिती पूर्णपणे लोकांना सादर करू शकत नाही. आणि सादर केलं तरी त्या जगिक लोकांना किंवा आमच्यासारख्या परक्या लोकांना ते काही गंभीर वाटत नाही. अशा समय आम्ही अनेकदा सहज बोलून जातो की बस ज्याचं जळतं त्याला कळतं. हो, परंतु प्रियांनो लक्षात ठेवा, तुमची समस्याला जाणणारा एकच आहे आणि तो त्यासाठी योग्य आहे, जो त्या समस्याला ऐकून उत्तर देण्यास सक्षम आहे. त्याचं नाव आहे प्रभू येशू. तुम्ही कोणत्याही जातीचा असेल, कोणत्याही धर्माचा असेल, कदाचित विश्वासात कमी असेल, परंतु आज येशूने तुम्हाला यासाठी थांबवून ठेवलेलं आहे की तुम्हाला येशूच्या समोर सादरीकरण कसं करायचं आहे. आणि जेव्हा सादरीकरण योग्य होतं, जेव्हा तुमची वाट योग्य प्रकारे तयार होते, जेव्हा आत्मिकरित्या तुमचा विश्वास कसा प्रकारे प्रार्थनेच्या द्वारे सादर करायचा हे स्पष्ट होतं, मला सांगू द्या, कार्य झाल्याशिवाय राहणार नाही. आणि नुसतं कार्य झाला नाही तर तिचा गौरव देखील केलेला आहे की पूर्वेकडून अनेक मोठे मोठे सेवक आणि दास येतील जे अब्राहमाच्या पंक्तीला बसतील. हालेलुया. देवाने म्हटलं, अरे अब्राहमाचे लोक तर निश्चितच या 12 जे काही कुल आहेत ते तर बसणार, परंतु त्याच्या बरोबर पूर्वेकडून असे अनेक लोक येतील ते त्या शिष्यांच्या, त्या कुलाच्या, कुलाधिपतीच्या योग्यतेचे धार्मिक असतील. हे कोण आहे? ते परके लोक आहे, ते तुम्ही आणि मी आहोत. आणि यासाठी प्रियांनो ही बाब जाणून घेणं देखील अतिशय महत्वाचे आहे. तिच्या जीवनामध्ये काही अडखळण होते, ज्याच्याकडे आपण जर बघितलं तर आपण म्हणतो, अहो पार्थ खूप प्रार्थना केली हो, नाही होत, काही नाही, नुसते अडखळणच येतात. यस, अडखळण येणार. सैतान हा सहजासहजी सोडणारा नाही. बघा, ती कोणत्या सत्ताने ग्रासली होती? सैतानी सत्तेने ग्रासलेली होती. सैतान तुम्हाला सहजासहजी सोडणार नाही, कारण की अनेक वर्ष आम्ही पापामध्ये, त्यांच्या अशुद्धतेमध्ये आमचे मुलं लोळत आहे, त्यामध्ये ते रममान झालेले आहे, त्या नशेमध्ये, त्या व्यसनामध्ये, त्या ड्रग्स मध्ये, त्या अशुद्धतेमध्ये, त्या देहिकतेमुळे, त्या पापामुळे, त्या भरकटल्यामुळे, त्या बंधनामुळे ते बांधले गेलेले आहे. आणि त्यामधून सहजासहजी त्यांनाही सुटता येत नाही आणि सैतान पण सोडू इच्छित नाही. आणि त्यामुळेच तर तुम्हाला आणि मला हे सर्व काही कठीण होऊन बसलेलं आहे. परंतु प्रियांनो, देवासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आणि त्यामुळे अडखळण आपल्याला जर बघितलं तर पहिलं अडखळण त्या स्त्रीच्या जीवनामध्ये किंवा आमच्या जीवनामध्ये हे आहे की तुम्ही आणि मी यहुदी तर आहोत, तुम्ही आणि मी देवाची प्रजा नाही, तुम्ही आणि मी जे लिहिलेले अब्राहमाची संतान नाही. कारण की अब्राहमाच्या संतानाच्या बद्दल हेच लिहिलेलं आहे की ते जे आहे ते राष्ट्र त्यांच्या मागे चालतील, राष्ट्रावर ते राज्य करण्यासाठी त्यांची निवड केलेली आहे, ते जगाचे आशीर्वाद म्हणून ठरणार आहे. परंतु आम्ही त्यापैकी नाही. त्यामुळे हा सर्वात अडखळण आम्हाला दिसत आहे की खरोखर आम्ही त्यापैकी नाही. त्यामुळे आम्ही परकी असल्यामुळे अनेकदा आम्ही दुर्लक्षित असतो किंवा आम्हाला कसं देवाकडे सादर व्हायचं किंवा हक्काने देवाकडे कसं मागायचं हे कळत नाही. एक मुलगा आपल्या आई वडिलांकडे हक्काने मागू शकतो, तसा आपला शेजारचा मुलगा तुमच्याकडे हक्काने मागू शकत नाही. आणि त्यामुळे हे अडखळण होतं. दुसरी गोष्ट होती की ही एक स्त्री होती. आणि त्या काळामध्ये एक स्त्रीने सर्व समुदायाच्या समोर उभं राहून बोलणं, समुदायामध्ये समोर येणं आणि समुदायामध्ये निश्चितच अशा प्रकारची विनंती करणं हे त्या काळातली रीतिरिवाज नव्हतं. स्त्रियांना जे काय होतं ते घरी करायचं होतं. ती या समुदायामध्ये अशा प्रकारचं कोणत्याही प्रार्थना आणि अशा प्रकारच्या कोणत्याही भक्तीमध्ये ती सहभागी होण्यास अपात्र होती. आणि त्यामुळे स्त्रीच हे जो धोका होता तो देखील किंवा ती जी उणीव होती ती देखील तिच्या मार्गात अडचण ठरत होती. तिसरी गोष्ट होती, शिष्य देखील, येशू तर सुरुवातीला लक्ष देतच नव्हता, पण शिष्य देखील तिच्याकडे लक्ष पुरवत नव्हते. आणि त्याच समय आम्हाला असं देखील दिसून येते की ते उलट विनंती करतात की तिला घालवून द्या, परंतु तरी देखील ती हट्टाने पेटलेली आहे, परिस्थितीने गाजलेली आहे. आणि त्यामुळे ती रडत आहे, आक्रोश करत आहे, विनंती करत आहे. आज तुम्ही तसं करत आहात का? हो प्रियांनो, घाबरू नका.
तुम्ही स्त्री असो, पुरुष असो, परके असो, विश्वासात कमी असो, येशूमध्ये असो, येशूमध्ये नसो, परंतु दुःख हे येशू जाण. परत एक बार आपल्या प्रत्येकाचं स्वागत, कारण की येशू आज परत एक बार तुमच्या आमच्याशी बोलणार आहे आणि जे आमचे प्रश्न आहे, जे आमच्या समस्या आहे त्याच्याबद्दल तो गंभीर आहे, तुमच्या आणि माझ्या समस्या संदर्भात. कारण की ही संधी तुम्ही गमावली सैतानी बंधनामुळे, निराशामुळे, आपली खोटी इज्जत वाचवण्यामुळे. तर मला सांगू द्या की परत संधी येते किंवा नाही येत हे आम्हाला कधी देखील कळणार नाही. आणि त्यामुळे ही स्त्री जी ही जी माता एक आपल्या मुलीच्या प्रीतीस्तव तिचे दुःख तिला बघवत नाही, तिचे वेदना तिला दिसताय, त्याप्रमाणे सैतान तिला कसं छळत आहे ते तिची झोप उडवणार आहे. घराची हालहाल आणि घरातलं सर्व प्रकारची शांती ही भंग पावलेली आहे. मुलीचं करिअर, मुलीचं भविष्य, मुलीचं लग्न हे सर्व काही एकंदर कठीण होऊन बसले असताना आता तिच्या समोर एकच आहे की प्रभूने एक कर्ण जरी बरा दिला तरी माझी मुलगी बरी होईल. हालेलुया. एक कर्ण जरी दिला तरी माझी मुलगी बरी होईल. आणि आपल्याला येशू नुसता तिला बरं करत नाही तर पहिले आईचं कौतुक करतो. हालेलुया. आमेन. पहिले येशूने तिला म्हटलं की बाई तुझा विश्वास हो, तुझा विश्वास मोठा. तो पहिले प्रार्थनेकडे बघतो आणि मग आरोग्याकडे वळतो. हो प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेकडे येशू बघत असताना आजवर आम्ही कशा प्रार्थना केलेल्या आहे, आमच्या प्रार्थनेमध्ये विश्वास तरी आहे किती, आम्ही कोणाकडे बघत आहोत, एक ब्रदरकडे, एक सिस्टरकडे, की आम्ही बघत आहोत येशूकडे. आम्ही म्हणतो आम्ही कसे पण आमच्यासाठी ह्यांनी प्रार्थना केली. यस, त्यांच्या प्रार्थनेमुळे कदाचित बरं होईल, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, सैतान जेव्हा घालवला जातो आणि आम्हामधून तो निघून जातो आणि परत आम्ही त्या पापाना धर्मात असलो तर 7 सैतानाला घेऊन येतो, 7 भूतांना घेऊन येतो आणि पहिल्यापेक्षा पण वाईट अवस्था होते. ते पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले. यस, एकदा तो घालवला गेला आणि विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीच्या द्वारे केले गेल्या प्रार्थनेच्या द्वारे आमचा विश्वास, आम्हाला दिलेलं स्थान ते आता रिकामं नाही. कारण की रिकाम्या स्थानामध्ये भूताने सैतान घुसतात. आम्ही त्या रिकाम्या स्थानामध्ये येशूला जर ठेवलं तर मला सांगू द्या कधी देखील सैतान परत प्रवेश करू शकत नाही. परंतु आमचा प्रॉब्लेम हाच आहे की आम्ही सर्व प्रॉब्लेम, समस्या घालवून देतो, त्या रिकाम्या स्थानामध्ये सर्व दैहिक गोष्टी भरून घेतो आणि मग सैतान त्याचा लीडर आहे, तो परत येतो आणि आता येतो 7 जणांना घेऊन येतो आणि आता पहिल्यापेक्षा तुमची आणि माझी परिस्थिती वाईट होती. हो प्रियांनो, अनेकदा प्रभूने तुम्हाला स्पर्श केला, अनेकदा तुमच्या घराला स्पर्श केला, अनेकदा तुम्हाला आरोग्य दिले, अनेकदा तुमच्या घरामध्ये शांती प्रस्थापित केली, पण प्रत्येक वेळेस आम्ही हरवलो. प्रत्येक वेळेस आम्ही जगिक देही गोष्टीच्या मागे आलो आणि त्यामुळे आमच्या घरातले परत अवस्था कठीण होत चाललेली आहे. आम्हाला उत्तर मिळत नाही. आता आम्ही निराश झालो की येशू काही नाही, आमचं उत्तर देत नाही. आम्ही अनेक प्रार्थना केल्या परंतु निराश होऊ नका. येशू म्हणतो मी तुम्हाला शिकवत आहे, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे वाढवत आहे, यासाठी की येणाऱ्या दिवसामध्ये जेव्हा तू विश्वासात वाढशील, जेव्हा तू प्रार्थनेत वाढशील, तेव्हा विश्वास आणि प्रार्थनेची वचनाबद्दल असलेले की तुझ्या विश्वासाने तुला बरे केलेले आहे. त्या विश्वासाच्या जीवनामध्ये आता सैतान नाही, जगिक आणि देहिकता नाही, तर त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये येशू वस्ती करतो. आणि ज्या घरामध्ये येशू वस्ती करतो, ज्या घरामध्ये येशूची उपस्थिती आहे, जिथे पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या द्वारे जे केलेले प्रार्थना सदुतीत आहे, मला सांगू द्या सैतान येईल, हल्ले चढवल, परंतु त्याला पळून जावं लागणार. परंतु जिथे परत एक बार तुम्ही पळ काढून परत एक बार जगामध्ये रममान होणार, सैतान येतो, दार उघडून बघतो, त्याच्या घरामध्ये येशू दिसत नाही, तो परत एक बार सात त्याच्यात भयानक शक्तींना घेऊन येतो आणि मग परिस्थिती आज जशी आहे तशी वाईट होणार आहे. आणि यासाठी प्रियांनो, आज आपल्या हातामध्ये तेल व पाणी घेऊन तुम्ही प्रार्थनेसाठी सादर होत असताना याला परत एक वार सांगू द्या, तुमच्या कानी हे वचन पडलेले आहे, हे येशूचं जिवंत वचन आहे, हे तारणाऱ्याचं जिवंत वचन आहे, तो तुम्हाला प्रीती करतो. आणि जर तो तुमच्यावर प्रीती करत असता तर हे वचन तुमच्या कानी पडलं नसतं. येशू वचन पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला हेच खुणवत आहे की तुमच्यामध्ये बदल घडवण्यासाठी एवढे वाट तुम्हाला बघावे लागली, एवढा समय तुम्ही घालवलेला आहे. आता समय आलेला आहे, निश्चितच
बदलायचा. आता समय आलेला आहे येशूच्या विश्वासामध्ये दृढ व्हायचा. आता समय आलेला आहे तुमचे अश्रू पुसण्याचा. आता समय आलेला आहे तुमचे हरवलेले मुलगा, बांधलेले मुलं, शापातले मुलं, पापातले मुलं, अंधकारातले मुलं आणि मुली यांना परत आणायचा. तर त्या समयी तुमच्यामध्ये येशू काही नाही तर विश्वास आणि प्रार्थनेची मजबूती बघू इच्छितो. आणि उपवास आणि प्रार्थनेच्या शिवाय ही जात नाही असं शिष्याने जेव्हा विचारलं, जेव्हा ते अपयशी ठरले होतं काढण्यात, तेव्हा येशूने सांगितलं की विश्वास आणि प्रार्थना आणि विश्वासशिवाय ही जात घालवली जात नाही. तुमच्या गुडघ्यावर येणं, तुमचे अश्रू ढाळणं याच्याद्वारे देव तुमच्या घरामध्ये कार्य करणार. तेल आणि पाण्यावर आपण प्रार्थना करण्याच्या अगोदर मी परत एक वार सांगू इच्छितो की तुमचे अश्रू देव बुधलीमध्ये भरून ठेव. हालेलुया, हो हालेलुया. आज आम्ही जेव्हा बघतो येशू पुनरुत्थित झालेला आहे, तिथे मारिया रडत आहे की माझ्या येशूला कुठे ठेवलंय, तेव्हा आपल्याला असं दिसतं की तो जाणारा येशू थांबलेला आहे. तो म्हणतो मारिया मारिया, आणि तो म्हणतो ती म्हणते प्रभूजी प्रभूजी. यस, त्या समय येशू थांबलेला आहे. प्रार्थना अश्रू ढाळत असताना मार्थाने मारियाच्या जो भाऊ होता त्याचं नाव लाजर होतं, 4 दिवस मरण पावले होते, दुर्गंध येत होते. येशू गेला तिथे आणि येशूने ती कबर उघडलेली आहे, कबरेचं दार उघडलेलं आहे, धोंडा लोटलेला आहे आणि तो म्हणतो अरे लाजरा बाहेर आहे, आणि लाजर जिवंत असा बाहेर आलेला आहे. आपण मागील दिवसामध्ये या मागील घटनेमध्ये हे देखील बघितले की तिडीवरून जात असलेल्या ती विधवा रडत रडत चाललेली आहे. एकुलता एक पुत्र पती गेलेला आहे, पुत्र पण आता मरण पावलेला आहे. आता कोणी राहिलं नाही, काहीच आशा नाही. येशूने त्या रडणाऱ्या स्त्रीला बाईला म्हटलं, बाई रडू नको, बाई रडू नको, बाई रडू नको असे तुम्हालाही मलाही म्हणत आहे. आणि तो तिरडीला स्पर्श केला, मुलगा उठला आणि बाईला परत एक वर्ष सुपूर्द केलेले गेला आहे. हो प्रियांनो, तो येशू आज तुमच्या मुलाला त्या पापाच्या बंधनातून आणि शापाच्या बंधनातून जो झोपी गेलेला आहे त्याला उठवायला तयार आहे. परंतु त्या अगोदर तुम्हाला आणि मला उठायची गरज आहे. तुम्हाला आणि मला विश्वास ठेवायची गरज आहे. तुम्हाला आणि मला योग्य प्रकारचं विश्वासाचे पाऊल पुढे टाकायची गरज आहे. तुम्हाला आणि मला प्रार्थनेमध्ये विपुलतेने पुढे जायची गरज. तुम्हाला आणि मला गुडघे टेकायची गरज आहे. तुम्हाला आणि मला त्या स्त्रियांप्रकारे आक्रोश करण्याची गरज आहे. तुम्हाला आणि मला अश्रू ढाळण्याची गरज आहे. आणि मला सांगू द्या, तुम्ही बरकी असा, यहुदी असा, ख्रिस्ती असा, ख्रिस्तीतर असा काही फरक नाही. येशू म्हणतो जा बाई, तुझ्या विश्वासाने तुला बरं केले. प्रार्थना करू. प्रभू आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. आणि की आज परत एक वार या संध्याकाळच्या समय तुझं सामर्थ्यशाली वचन, तुझं अद्भुत वचन आम्हासाठी आलेलं आहे. कारण की आम्ही आमच्या घराकडे बघतो, आमच्या तरुणांकडे बघतो, आता सर्व काही संपलेलं आहे असं आम्हाला दिसत आहे. त्यांच्यामध्ये कोणतेही चांगली गोष्ट उरली नाही. ते व्यसनाच्या आहारी, ते निश्चित जगिक गोष्टीच्या आहारी, ते आम्हाला मानत नाही, ते आम्हाला जुमानत नाही. घरामध्ये भांडणं, घरामध्ये वाद, घरामध्ये ताणतणाव, वेळेवर जेवत नाही, बाहेर रात्री बाहेर राहतात, उशिरा घराने येतात, मित्रमैत्रिणीबरोबर फिरतात आणि सर्व प्रकारच्या अशुद्ध गोष्टीमध्ये ते अडकलेले आहे. असं बघून आमचा जीव जळतो. लहानापासून मोठेपर्यंत घडवत असताना आम्ही त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे त्याग केलेला आहे, वेगवेगळ्या प्रकारचं बलिदान केलं, रक्त आटवलेलं, सर्व काही त्यांच्यासाठी आम्ही मार्ग खुले केले. परंतु आज आम्हाला काय दिसतं, ते हरवलेले, सैतानात बांधलेले, जखडले गेले. येशू त्यांच्या हृदयात कृपा करते. आज ही विनंती आम्ही त्या कराणी स्त्रीसारखी, त्या विधवा स्त्रीसारखी, आज आम्ही त्या शताधिपती सारखी म्हणतो, प्रभू आम्हावर दया कर. आणि येशू तू म्हणतो की तुझा विश्वास मोठा. येशू आज तू आमच्याकडे बघत असताना आम्हाला विश्वासात, आम्हाला प्रार्थना तू दृढ कर, मजबूत कर, यासाठी की ज्या समय आम्ही यातून मुक्त होऊन आमच्या घरामध्ये, आमच्या जीवनामध्ये येशू आम्हाला टिकून राहावा. हो येशू, आज तू आमच्या हृदयाचा द्वार ठोकत असताना तू आमच्या घरात प्रवेश करू इच्छितो आणि आमच्या घराची परिस्थिती बदलू शकत असता अशा समयचे तेल आणि पाणी आम्ही तुझ्या हाती देतो. प्रभू येशू मध्ये ते विशेष आशीर्वादित कर. येशू मध्ये पापाची सत्ता, बंधनाची, सर्व प्रकारचे शापाचे बंधन, सर्व प्रकारचे इडापिडाचे प्रकार, सर्व प्रकारचे जादूटोणा, ब्लॅक मॅजिक, व्यसनाची सत्ता, सर्व प्रकारचे व्याधी, सर्व प्रकारचे दैहिक काम, वासना, अशुद्ध विचार येशू मध्ये आम्ही मोडतो. पाणी पित असताना पोटात आणि शरीरात असलेले सर्व गोष्टी, अशुद्ध गोष्टी दूर कर. तेलाचा स्पर्श होत असताना सैतानी सत्ता खालवली जाव. आणि प्रभू राया,
ज्या प्रकारे त्या विधवे स्त्रीला आपला मुलगा मेलेला असतो जिवंत लाभलेला आहे, त्या शताधिपतीला तो मुलगा घरी मेलेला होता, तो आजारी होता, तो देखील उठलेला साखर दिसलेला आहे. आज आम्ही बघितलेला आहे कनानी स्त्रीला तिची मुलगी जर्जर अवस्थेमध्ये होती आणि भूतग्रस्त होती, तिला ती मुलगी सुखरूप पावलेली. आम्हाला तू देणार नाही का? निश्चित येशू आजच तू देता. धन्यवाद येशू, कारण की ज्या मातेने गुडघ्यावर येऊन अश्रू ढाळून तुझ्याकडे प्रार्थना केलेली, ते प्रार्थनेचं नुसतं तू उत्तर देत नाही, तर ते स्वर्ग आमच्या घरामध्ये उतरून येतं. आता आमच्या घरामध्ये शांती असणार, आता आमच्या घरामध्ये आनंद असणार, आता आमच्या घरामध्ये प्रार्थना असणार, आता आमच्या घरामध्ये येशूची स्तुती असणार आणि आमची मुलं देखील त्यामध्ये सहभागी असणार. यापेक्षा मोठा आनंद काय? धन संपत्ती, पैसा, पद, या सर्व गोष्टी येतील आणि जातील, परंतु देव जर आमच्या बरोबर आहे तर मी त्याला सोडणार नाही. या सर्व गोष्टी आज तुम्हाला देत आहे, तुला धन्यवाद असो. परत एक बार किल्लारे साहेब, गायकवाड साहेब व त्यांची सर्व टीम जी आमच्यासाठी नियमित सेवा देते त्यांना देखील आशीर्वाद दे. आभार मानतो, कारण की ही प्रार्थना तू ऐकलेली आहे आणि तुझ्या आशीर्वादाने, तुझ्या कृपेने आज या सर्वांचे अश्रू तू पुसण्याकरता आपला पवित्र हात त्यांच्या डोक्यावर ठेवलेला आहे. धन्यवाद असो येशू तुला. प्रभू येशू ख्रिस्त, तू आमचा तारणार आहे, त्याने आम्हाला देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्म्याचा आशीर्वाद दिला, त्याच्याच पवित्र नावात. आमेन, आमेन, आमेन.